मॉर्निंग गाईस. तर गुड मॉर्निंग काय म्हणा, 5 वाजता झोपलो, 5:15च्या आसपास. आणि आता 7 वाजले. 7 वाजता एक 2 तासची झोप आहे. आणि मी इथं आपले डेलीचे 5000 स्टेप्स कंप्लीट करायला. आता इथं मॉर्निंग रूटसाठी काही ट्रॅक विक नाही आहे, पण इथं मेन रस्ता आहे जो थोडासा खालच्या साईडला आहे आणि तिकडेच आम्ही फिरतोय आता. तर भाई मी तुम्हाला इथं लगन करायचे पेट फार्म दाखवतो. इकडे कल्लुडॉन, इकडे भाई म्हैस आहे. इट्स व्हेरी डेंजरस. इकडे एकदम छोटंसं गाईचं पिल्लं, एकदम मस्त. आय विल शो यू. पॉपी देगी पॉपी. तर इथं आम्ही बसलेलो होतो आणि इथं आमचे पाटील साहेब इथं ब्लेड वॉश करताय. बघू शकता तुम्ही. क्लासिक 350 डार्क एडिशन. याच्यात ही नवीनवाली हेडलाईट आहे आणि न्यूवाली इंडिकेटर्स जे आहे. याचाही मी तुम्हाला लवकर जे रिव्ह्यू आहे, याचा जो लवकर रिव्ह्यू आहे तो तुम्हाला लवकर देणार आहे. आपल्या चॅनलवर आपण टाकणार आहे. नंबर बघू शकता काय. एव्हरीथिंग. त्यांचे पाटील साहेब, ते तिथं दुला साहेब एक हुन करून दाखवतो. इकडे कार्तिक साहेब आता आलेला आहे अल्ट्रा वाईडमध्ये. तर असं काहीतरी आता जे गुरणागुरणीचा कार्यक्रम असतं ना ते आहे, त्याच्यासाठी आम्ही थांबलो. इथं नवरी मॅडम आणि दुल्हा मॅडम, दुल्हा सर आपले रेडी होत आहे. आपण त्याचाच वेट करत आहे. आणि काय चमकायले बघा गाईस. इट्स ब्लॅक डायमंड गाईस. चला मामी आहो पाणी प्या ना. काहीतरी काय हा ना, मग मी तेच म्हणतोय मामीला. मामी म्हणा आहो, जोरात आहो पाहिजे. जोरात आहो पाहिजे. जोरात. नाही मजा नाही आली. कोणाला ऐकू आलं का रे? नाही आले. जोरात. नाही असं नाही म्हणायचं. असं दिवाळी चालू. एकदम काचकोरड्या उन्हात आपण मंदिराचे दर्शन घ्यायला चालू आहे. तिथे लगन घरची जी पूजा होती ती झाली. आता जे असते ना जे दर्शन करायची त्याला आपण चालू आहोत. आपण इथे पोहोचलेलो आहोत महादेव मंदिर इथे. आणि खूप ब्युटिफुलची आहेत. पेंटिंग वगैरे तर वॉलवरती केलेली आहे. बॅनर पण आहे खूप चांगलं आहे ना, पेंटिंग वगैरे. आणि गाव एकदम आत आहे, पण जे टेम्पलचं एकदम म्हणजे ओव्हरऑल जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे ना, काही खूप चांगले आपण मेंटेन केलेलं आहे. इथे बघू शकतो जी मूर्ती वगैरे पण आहे इथे वरती बघू शकता एकदम. आणि ओव्हरऑल जे ॲटमॉस्फिअर, आपण जे मेन मंदिराचं जे महादेवाची पिंड आहे ना तिथं आलेलो आहे. आणि खूप एकदम वरतीपर्यंत सांगा. इकडे एकदम मोठासा मिरर आणि इकडे एकदम छोटासा आहे. माझ्यासारखे हाईट सारखे मुलांसाठी तर खूपच जास्त हार्ड आहे. आणि वरती पण खूप मस्त असं बनवलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही सूर्यमुखी महादेवाची इथं पिंड आहे. आणि याच्यावर प्रॉपर एकदम कॉपरचा जो आहे ना कोबराचे जे आहे. तर त्याचे टोटल मंदिर आहे ना, जी मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. मी आणि कार्तिक सांगरे. मला जे हेवाले 3 मंदिरं दिसतात ना, इथे पहिले एक विहीर होती आणि ती विहीर दाबली आणि त्यानंतर जे 3 मंदिर आहे, ॲक्च्युली मध्ये तिकडे 4 पण आहे. आणि ते सगळं ना उभं केलेलं आहे. म्हणजे याच्या पहिली विहीर होती, त्याच्यानंतर उभं केलेलं आहे. आणि खूप चांगलेलं आहे. हे गणपती बाप्पाचं आहे. तिकडे पण गणपती बाप्पाचं आहे आणि इकडे विठ्ठल माऊलीचं असं काहीतरी आहे. आणि एकदम तिथं आपण एकदम मस्तसा असा गेम घेतला. पण इथे ना टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे नंबर घेतले आहे. आणि मामींला सांगितलं आहे की कॅल्क्युलेटरमधून एक नंबर कोणताही रॅन्डम नंबर सिलेक्ट करायचा आणि त्या नंबरनी त्याच्या जीवनात जी सगळ्यात आवडती गोष्ट आहे ती सांगायची. तर आपल्या इथं 4 नंबर आले. सांगा तुमच्या जीवनातील सगळ्यात आवडती गोष्ट. सांगा, नाही सांगायचं. तुम्हाला काय जीवनात अशी कोणती आनंदी गोष्ट आहे जी वापस व्हावी? गोष्ट म्हणजे माझा हजबंड खूप छान आहे. माझा त्याचा स्वभाव पण खूप छान आहे आणि सगळ्यामध्ये मनमिळाव आहे. आणि असे म्हणजे मी कुठे पण गेले मला असं वेगळं वाटत येत नाही. सगळ्यामध्ये मिक्स करून घेतात आणि माझ्यावरती खूप प्रेम करतात. वा टाळ्या एकदा वा. 6 तू सांग.
माझी जीवनाची आनंदाची गोष्ट म्हणजे मी गव्हर्नमेंट जॉबला लागलो. त्यानंतर दुसरं क्षण लग्न झालं. सांगा इन होण्यासाठी काय सांगू? काय सांगू तुमच्या जीवनातील सगळ्यात आवडती गोष्ट अशी सांगा, आवडती गोष्ट किंवा मुवमेंट असं काही. लवकर लवकर. लग्न झाले ते सगळ्यात हे माझ्या आयुष्यात आले ते सोडून दुसरं बस तेवढंच आहे. नाही आवडती गोष्ट आहे. आता हे मित्र बघतच असं नेसेसरीची आपण काय गेलो होतं 3 दिवस, ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा. आणि ती अशी वाटते की सगळ्यात जीवनाची आवडती गोष्ट आहे. आणि दुसरी जी आहे, मी लाईक 4-5 इयर्स अगोदर एक सायकल घेतली होती, MTB सायकल, गिअरची सायकल. लाईक त्यावेळेस असं असतं की गिअरची सायकल म्हणजे खूप मोठी भेटली होती ना, तेव्हा एकदम असा मनातून आनंद झाला होता. आणि तिसरी गोष्ट, बाळू मामाचं लग्न झालं, याच्यातून आनंद मी माझ्या लाईफमध्ये खूप हॅपी आहे. बस नाही अशी गोष्ट सांगा ना. हॅपी तर सगळेच, आम्ही पण आहे हॅपी, तर आम्ही पण हॅपी मुवमेंट पाहिजे. हॅपी मुवमेंट माझ्या हजबंड म्हणजे कॉमेडी आणि फ्रेंडली, बस एवढंच. अजून इतका आनंद झाला, इतकं छान झाला, इतकी चांगली फॅमिली भेटली, खूप खूप लगेच छान. सास आणि अर्जुन पास झाला, 91% 40 पॉईंट पडले. टाळ. अजून कोण बाकी? नाही दुसरं काय सांगू, मी तेच सांगून दिलं माझा. तर हे गेममध्ये सगळ्यांनी आपले आपले ओपिनियन दिले आहे, मी पण दिला आहे.